शांत व्हा, वाद वाढू नका. हे वाद वाढून काही फायदा नाही. हा ना, गोष्ट आहे का तुम्ही? ए टपर भोक्या, चाल ना, मी काय थांबत नाही बाबा. चाल भाई, हो गाडी काढ लवकर. मी आलीच त्या मागं. बरं बाबा, तुम्ही नाही म्हणता, शांताराम भाऊ नाही म्हणता, मग माय कुठं मीटर चालू आहे. चला तुम्ही चला, चला तुम्हाला नेऊन सोडतो आणि वापस येतो. काय वापस येऊ नको. वापस आले का नाही तर कागदपत्र सोबत आमचं घटस्फोटचे, त्याच्यावर मी सही करतो. चाल जाय. जेवढा प्या तेवढा प्या ना बाबा. मी का नाही म्हणतो का तुम्हाला, लागल तेवढा प्या. मी काय म्हणतो, वेटर हागायला गेला. थांबतो मिनिटं. मी काय म्हणतो, मग झालं कसं काय हे मला सांग ना. तू स्टोरी सांग ना बरोबर, काय झालं ते नेमकं. भांडणं काऊन झाले तुमचे, फार कधी काऊन घेऊला तू, हे काही समजलं नाही मला. सांग डिटेल मध्ये सांग. ओके, नो प्रॉब्लेम, डिटेल मध्ये सांगतो. चला ऐका आता. जा लवकर, लवकर निघ म्हटलं घराच्या बाहेर. आलं मोठं पैसे मागायले. बरोबर, येतो म्हटलं बाई. जाऊ दे आता, काय करतं, येतो मी. आता तू काय करू राहिली. मला भूक लागली. लवकर म्हटलं जेवण दे. काहीच नका म्हणून मला तुम्ही. मा भावाला तुम्ही पैसे नाही दिले का? बरं, लक्ष ठेवता तुम्ही आता. लक्ष ठेवता बरोबर. हो लक्ष ठेवतो मी. जाय तू. ना मी आलं. अरे बापरे, इकडे कशाला आली ही. अरे इले काय म्हटलं होतं मी, आज चौकात जाय, तुला तेव्हा पैसे देतो. ही घरी आली वाटते. काय बापा काय. अरे पैसे दे ना दादा मला. तू म्हणत होता ना मला 20,000 रुपये देतो. दे ना पैसे. अरे सकू, तुला काय बोललो होतो मी. तू चौकात ये, तुला पैसे देतो. तू घरी कशाला आली. दादा तू भिऊ नको ना तुझ्या बायकोले. काय करते तुझी बायको. पैसे कोणाचे आहेत, तू आहेत ना. तू कशाला भिरवला. आत्ता समजलं मला तुमचं गणित असं आहे काय ते. तेच तर म्हणून राहिले मी. तुम्ही माझ्या भावाला पैसे काऊन नाही देऊ राहिले. तुम्हाला तुमच्या बहिणीला पैसे द्यायचे होते ना. बरोबर आहे, आत्ता समजलं मला. आता समजलं ना तुले. असं आहे ते. जाऊ दे, देऊन टाक तुम्ही माझ्या बहिणीला पैसे. तुझ्या भावाला काय, तुझा भाऊ कुठून मिळला होते. असं काय बापा, मस्त बाबा तुमचं रक्ताचं नातं आहे ना. बरोबर आहे, असंच असते ना. स्वतःच पाहायचं. स्वतःच काय म्हणजे. अरे माझ्या बहीण आहे ना ती. तिले पैसे पाहिजे असेल तर मी पैसे देईन ना दिले. तुझ्या भावाला पैसे देत होतो ना मी. नाही म्हणून तुम्ही सांगूच नका. तुम्ही अजिबात त्या बाईला पैसे देऊ नका. बापा मा भाऊ आहे ते. मा भावाचे पैसे आहेत ते. तू कोण आहे व. तू कोण आहे व. अव बिचारे नाटक भवाने, तुझ्या दादाची बायको आहे मी. कोण आहे व तू म्हणून राहिली का मला. तू कोण आहे. ही कोण आहे. अव नाटक भवाने. मला नाटक भवाने म्हणते का तू. तूच नाटक भवाने. वाद वाढू नका ना तुम्ही दोघं जण काय भांडणं करू राहिले. बापा मला नाटक भवानी म्हणते का तू. मला म्हणते का तू. मग काय तर तुलेच म्हणते ना व. मा भाऊ आहे ते. मा भावाला पैसे मागू राहिली. तुले मागू राहिली का. खेबड जाते काढ तोंडे. मा भाऊ म्हणत सांगू राहिली. जेव्हा तुझ्या भाऊ म्हटलं बिमार पडला होता तेव्हा काऊन आले तू भेटाले. करा बापा यांचं. अरे भांडणं करू नका ना तुम्ही. काय हवा काय लावलं तुम्ही ने हे. बोल नको बरं तू. सकू बोल नको. दादा तू भिऊ नको या बाईले काल भिऊ राहिला तू. तुम्ही इकडे पा तुम्ही पैसे दिले का या बाईले. मी घर सोडून जाऊ राहिली म्हटलं. मी थांबत नाही 2 मिनिटं पण. मी चालली घर सोडून. सांगा बरं, नाही का घोड झाला आता. अरे त्या मायाची खटखट. तू कशाला चालली घर सोडून आता. बाप्पा मी 2 मिनिटं थांबत नाही घरात. मी मा भावाले पैसे द्याले. तुम्हाला रोग आलता आणि आता तुम्ही तुमच्या बहिणीला पैसे देऊ राहिले. 1,000 नाही 2,000 नाही डायरेक्ट 20,000 रुपये. मस्त आहे बाबा तुमचं. मस्त आहे म्हणतो. अरे तुले थोडी पैसे मागू राहिली मी. मा भावाला पैसे मागू राहिली. तुला 1000 टॅप सांगितलं मी तुले पैसे मागू नाही राहिली. तू काय शिल्लक बोलू नको. नाटक भवानी असं तसं बोलू नको जास्त. सांगू राहिली मी तुले. बापा काय बोलते बापा ही बाई. मला तर वाटलं बापा लय गरीब आहे बापा. काय गरीब काय असं काय असते बापा. 17 गावचं पाणी पिलं या बाईनं. ए बाबा उठ जा बरं बा घरी. माझ्या घरी थांबू नको तू. चल उठ लवकर. ए चंपा चमेली तुझं घर नाही हे. माझ्या भावाचं घर आहे. जा होय तू जा. तू जाय मी जाय म्हणून राहिली. तुले काय बोललो होतो मी. चौकात भेट, तुले चौकात पैसे देतो. तुले घरी याचा कोण सांगितलं. ए दादा तू कशाला फिरायला या बाईले. अरे दे ना 2-3 काना खाले. चुपचाप बसतील ही बाई. सांगू राहिली. इले काय भ्या लागते. नाटक भवानी सुरपनखे हेमा मालिनी सांगू राहिली. असं मारायचं तसं मारायचं. ये ना तू जवळ ये ना. तुला दाखवतील कसं काय असते ते. शांती तुला काय सांगू राहिलो मी. वाद वाढू नको ना. काय हे तुमचं हे इकडे तिकडे जाय इकडे जाय. मी जाऊ का घराबाहेर जाऊ का मी. मी कुठे जाऊ नका. तुम्ही या बाईले पैसे दिले का नाही. मी घर सोडून चालली. मीच जाते मग घराबाहेर. सांग बरं किती घोर आहे. तुला पैसे दिले म्हणतं तर मी घर सोडून चालली म्हणते. सांग बरं काय बोला आता. राहू दे दादा मग आता तू मला कशाला पैसे देत. राहू दे मी माझ्या पात बसेल आता. तुला पैसे द्यायचं नसेल तर देऊ नको. तुझ्या बायकोचं राहू दे. आता मी पाहतो कोणा इकडे पैसे असतील तर. तू मला काय देऊ नको पैसे आता. तू टेन्शन घेऊ नको. मी देतो तुला पैसे. मी काय या बाईचं ऐकत नाही. बरोबर आहे. तू बहीण आहे ना माई. बरं बा दे मग दादा पैसे द्यायचं असलं तर दे. बुवा हे घे पैसे. मी काय म्हणतो आरामानं जायचा आणि पुढच्या महिन्यात मला देऊन टाकतो. दादा तू काही टेन्शन घेऊ नको. मी पुढच्या महिन्यात तुला 20 तारखेला पैसे देऊन टाकते. व्याजाचा गडा चाल येते मी आता. येते दिलेस का तुम्ही पैसे. मी तुम्हाला काय बोलली होती. तुम्ही त्या बाईले पैसे दिले तर मी घरात 1 सेकंद नाही थांबणार. तरी तुम्ही मला ऐकलं नाही. त्या बाईले पैसे देऊन टाकले. मस्त केलं तुम्ही आता.
व हेमा मालिनी माझी सख्खी बहीण आहे ती. मी नाही मदत करणार तर कोण करणार? मला माहीत आहे तिचं घरचं का चालू आहे ते. तिचा नवरा पडला बिमार, निरा दवाखाना दावरचा खर्च जाऊ राहिला, तिने किराणा नाही आणला, काहीच नाही आणलं, निरा वांदे वांदे होऊ राहिले. मला माहिती आहे ना, म्हणून मी तिला पैसे देऊन टाकले. बरं केलं बाबा तुम्ही ना, तुमच्या बहिणीला पैसे दिले. मा भावाची काही तुम्हाला काही कदरच नाही. हा तिकडे काही करू मग आता. मस्त आहे बा, मस्त आहे. व तू का सांगू राहिली तुझ्या भावाचं? तुझ्या भाऊ करते नाटक, मला माहित आहे ना. हा मा भाऊ नाटक करते, तुमची बहीण नाटक करत नाही नाही का? राहू दे ना, तुझ्या भावाचं सांगू का मी तुले? मागच्या महिन्यात त्यानं 5,000 रुपये नेले माझ्याकडून, ते नाही दिले पैसे त्यानं. मंदा मधात 1,000 रुपये नेते, कधी 500 नेते, कधी 2,000 नेते. त्याला कधी मी मागतो का पैसे? राहू द्या हो, राहू द्या ना, जरासं खरं बोला ना. काय मी तुला का खोटं सांगू राहिलो का? आतापर्यंत कमीत कमी त्यानं माझ्याकडून का नाही 30-40 हजार रुपये घेतले. 100% सांगतो मी तुले, हिशोब आहे माझ्याजवळ. मग काय तर अबा तू मा गोष्ट आहे, मा डोसं खाऊ नको. मा बहिणीला अबा पैशाची गरज होती, म्हणून माझ्या बहिणीला मी पैसे देऊन टाकले. तुझ्या भावाचं काय सांगू नको मला. बापा मा भावाला सांगू नका म्हणता. तुम्हाला तुमच्या बहिणीची कदर येणारच ना. मला कुठे येते मा भावाची कदर? मी काय म्हणते, मी चालली आता. मी घर सोडून चालली बापा, मी काय थांबत नाही आधी. हो मग जाणं, तुला कोण नाही म्हणते? लय धमकी देऊ राहिली तुम्हाला. मी चालली जाय बरं, तू जाय बरं. काही थांबू नको माझ्या घरी, तू आता जाय. दे ना तू पैसे. मला 300 रुपयाचं काम आहे ना भावा. कर ना फोन पे कर ना मला. माझा नंबर राहिला का? सर घे नंबर घे. मला सांग ना पहिले तू कशाला पाहिजे तरी पैसे. सांग ना मला, काय काय काम काय? तसं मला काही काम नाही अर्जंट. 300 रुपये माझ्याजवळ आहे, कॅश आहे. पण ते माणूस काय म्हणते समोरचा, मला बा फोन पे कर म्हणते, मला अर्जंट काम आहे म्हणते. मी म्हटलं बा करतो. मला फोन पे मध्ये पाहिलं की माझ्याजवळ आहे 6 रुपये. त्याच्यापेक्षा बा तू मला फोन पे कर 300 रुपये, मी त्याला पाठवतो. मग एक काम कर ना, तू मला त्याचा नंबर दे, त्याला मी फोन पे करतो. असं पण जाते ना पैसे. तुला काय सांगू राहिलो, तू मला फोन पे कर ना 300 रुपये, मी त्याला पाठवतो ना बा. तू काहू माझी मग खाऊ राहिला? हॅलो अरे माय बिन काय झालं रे बा? काय म्हणते ते? काही लागत नाही मेळ. ते म्हणते पैसे आहेत म्हणते, पण मी तुला काय पाठवत नाही म्हणते. सांगा बरं किती घोर झाला आता. आपला लागत नाही मेळ. मी काय म्हणतो, तुम्ही घरी जा, मी घरी जातो. अरे बा 90 पेल्याशिवाय आता मला काय झोप लागत नाही. तू काही कर आता, काही ना काही मेळ बसव आता 90चा. काय 90 करू राहिले? तुमच्याजवळ पैसे नाही तर माझ्याजवळ पैसे नाही, त्या बेवड्याजवळ पैसे नाहीत. पैसे कोणाच जवळ नाही ना. लोकांना पैसे मागायला लोक काय देत नाहीत. मग गोष्ट आहे का तुम्ही? आपला काय लागत नाही मिळत 90चा. तुम्ही एक काम करा, घरी जा, मस्त पाणी गिनी प्या आणि झोपा. बा काही ना काही मेळ लावा लागेल ना. दारू प्याल्याशिवाय मजा येते का? तू मला सांग खरं. मा गोष्ट ऐक, तू एखाद्या मित्राला फोन लाव. एकच मित्र आहे का तुले? 2-3 जणाला फोन लाव म्हणा, असं आहे म्हणा बा. पैशाचं काम आहे म्हणा, पैसे पाठव म्हणा. ते बेवड्या लावला ना फोन मी मित्राले. एक नाही पाठवत ना, सगळेजण मागं पुढे पावले ना. मी पाठवतो, मी नाही पाठवत. आपण का भीक मागा का मग आता? हा बा माझ्याजवळ पैसे नाही, तुमच्याजवळ पैसे नाही. मग गोष्ट आहे का तुम्ही घरी जा आणि झोपा. कसं करतो मग आता सांगा बरं? पैसे नाही म्हणता तुम्ही, तुमची कमाल आहे बा. 10 रुपये खिशात नाही म्हटलं तर माणसानं मरायला पाहिजे आता. तुमचा जगून काही फायदाच नाही ना आता. काय करता मग आता? जाऊ का भीक मागायला? जाऊ का चौकात नाही? काय राजा, अरे पैसे नाहीत ना माझ्याजवळ. सगळे पैसे आहेत तर बँकेत आहेत. काम करणं मग चाल ना, बँकेत जाऊ. तिकून 400-500 रुपये काढू, तिकून मस्त 90 मारू. आहेत ना बँकेत ते पैसे. मग काय भ्याचं काम आहे? काय बरं लस म्हटलं बेला का बुडा हे? आबाजी जमत नाही ना असं. बँकेत गेले का नाही, पैसे काढायचं म्हटलं का नाही 17 हेलपाटे घ्या लागते, 2-3 घंटे बसा लागते. मॅडम हे घ्या पैसे घ्या. काय हे निरताल आहे. मी काय म्हणतो, आज आपल्या नशिबात दारू नाही. अरे वा, असं जमते का भाऊ? मी काय म्हणतो, गोष्ट आहे काय, काही ना काय आपल्याला बजेट लावा लागेल. बाबा मी तुम्हाला सांगतो, आज मला तलब झाली हो. आता आपल्याला काही करायचं पण दारू प्यायची. बाई काय झालं? काय कुठं चालले तुम्ही? चालली बाबा घर सोडून आता. मी काय थांबत नाही, 2 मिनिटं थांबत नाही बाबा. मग झालं काय? काय चालू काय तुमचं? झालं काऊन सांगा मला, काय भांडण काय? अरे बापा, सकाळी मा भाऊ आलता पैसे मागायले 20,000 रुपये. या माणसानं काही पैसे दिले नाही, आणि त्याची बहीण आली का नाही, मस्त पैसे देऊन टाकले. हे घे म्हणे पैसे. मस्त केलं बाबा या माणसानं काम आता. जाबरे अबे नाही ते बुजाळणं, ते काही कमी नाही ना. हा बा मी काय म्हणतो, माझ्याजवळ पैसे आहेत तरी मी याच्या भावाले काही पैसे देत नाही. विषय संपला. नाही राजा, हे चुकलं तुमचं. कारण की असं नाही करायला पाहिजे तुम्ही ना. तुमच्या बहिणीला तुम्ही पैसे दिले, जेव्हा बारी आली बा शांताबाईच्या भावाला पैसे द्यायची, तुम्ही पैसे देऊन नाही राहिले, हे चुकीचं आहे. बे तू काय सांगू राहिला बे? चुकीचं बरोबर. आतापर्यंत त्या माणसानं पैसे तरी दिले का? हिच्या भावानं मला पैसे दिले नाही आतापर्यंत. जेव्हापासून आला का नाही माझ्या घरात नाही, तेव्हापासून त्यानं मला 1 रुपया दिला नाही माझ्यानं. 1 रुपया. घाबरू बाबा, चाल म्हटलं घरी बाबा. मी काही थांबत नाही घरात नाही. चाल जाणव. हा मी काय म्हणतो, त्या भाऊ काय तू पण आहे तशी, आणि तुझ्या घरचे पण तशीच आहेत. 1 नंबरचे खडूस आहेत. मतलबी आहेत, मतलबी. मा घरच्या जाऊ नका तुम्ही. मा घर तिले सुद्या आहेत. कायचे सुदे आहेत. कधीतरी बोलावलं का मला मटण खायले की नाही बुवा? जवाई बुवा 1 दिवस या बा माझ्या घरी, मी तुम्हाला पाहुणचार देतो. अरे कधी जाऊ द्या, मटण जाऊ द्या, अरे कमीत कमी पुरणपोळी. तुझ्या घरचं सांगू राहिली, मतलबी आहेत तुझ्या घरचे. ना भाऊ, असं डायरेक्ट नाही बोलायला पाहिजे. तुम्हाला काय समजते का नाही? तू जाणं बे, तू कोण आहे बे? हाय कोण तू?
मी कोण आहे? मी झाबरू कोंडा आहे, आपलाच गावात राहतो. मी काय म्हणतो, मग गोष्ट आहे का नाही, हे सॉल्व्ह करा तुम्ही. हे भांडण करून काय जास्त काही तुम्ही काही वर जात नाही आणि शांताबाई काय खाली येत नाही. मग गोष्ट आहे का तुम्ही एवढं हे जे आहे, हे जे प्रकरण आहे, हे वाद मतलब मिटवायचा प्रयत्न करा. जास्त काही वाद वाढू नका. बिल फालतू घराबाहेर जा, मग दारी येते, मग जा तिला घ्यायले, मग वापस या. हे बिल फालतू कशालाच करू राहिले. जे झालं ते झालं. जे झालं ते झालं. मी काही हबा थांबत नाही. हे माणूस म्हटलं मग घरच्यावर गेला आता आले झालं. तू चाल बाबा, चाल बरं, गाडी काढ लवकर. मी 2 मिनिटं थांबत नाही घरातली. अरे तू 2 मिनिटं काय 1 मिनिटं थांबू नको ना, लवकर पहिनं जा. वय खरं वय. शांताबाई, शांताराम भाऊला काही दिमाग नाही, तुम्हाला दिमाग आहे ना. मी काय म्हणतो, शांत व्हा, वाद वाढू नका. हे वाद वाढून काही फायदा नाही. हा ना, गोष्ट आहे का तुम्ही. ए टप्पर भोक्या, चाल ना. मी काय थांबत नाही बाबा. चाल भाई, हो गाडी काढ लवकर. मी आलीच त्या मग. बरं बाबा, तुम्ही नाही म्हणता, शांताराम भाऊ नाही म्हणता, मग माय कुठं मीटर चालू आहे. चला तुम्ही चला तुम्हाला नेऊन सोडतो आणि वापस येतो. काय वापस येऊ नको. वापस आले का नाही तर कागदपत्र सोबत आमचं घटस्फोटचे, त्याच्यावर मी सही करतो. चाल जाय. बापरे, असं झालं का म्हणते, म्हणून ती शांताबाई घर सोडून गेली नाही का. नाही ते चुकीचं आहे, पण हे जे घडलं का नाही हे चुकीचं घडलं. आता तिची काय पैसे कोणाची, ती बोलू कोणाला राहिली. बरोबर आहे ती शांताराम. ते सांगत होतो ना मी. पैसे माय मी देईल नाही देईल, तू हाय कोण बोलणारे. पण काय म्हणते, तुम्ही जर चाल तर मी घर सोडून जाते. मग भावाची तुम्हाला कदर नाही का, दया नाही का, मया नाही का. एवढं कोण आहे ते शांताराम हे जे केलं तर बरोबर केलं, कारण की हबा यांनी असंच पाहिजे. नाही लगा, बरोबर आहे शांताराम. तुझं काही चुकलं नाही बा. मी तुझ्या कोण आहे, बिंदात तुझ्या कोण आहे. कारण की तुझं काही चुकलंच नाही ना. तू काय तुझे पैसे तू देईल नाही देईल तुझी मर्जी. तुझे पैसे आहेत ना. शांताबाई कोण आहे बोलणारी. बरोबर आहे शांताराम, तुझं बरोबर आहे. आता काय म्हणतो कैलास, बरोबर आहे. मी चुकीचं करतो का बाबा. मी पहिलं दिलेले माणुसकीत घेतलं बरं. शांताबाई असं आहे तसं आहे. नाही ती बाई ऐकते का बाबा. मग मी म्हटलं जाय बरं, तू दिमाग खाऊ नको. असं आहे ना. आपलं काय चुकलं का. चुकलं का आपलं सांगतो. नाही तुझं काय चुकलं नाही म्हणा. बरोबर आहे तुझं. तेच म्हणून राहिलो. चला, तुम्हाला जेवढी 10 रुपये पाहिजे तेवढी प्या. बिंदा, पैशाचं काय टेन्शन घेऊ नका रे तुम्ही. पैसा लागल तेवढा आहे रे बा आपल्याजवळ. घरी पडलेला आहे रे, घरी पडलेला आहे ना. प्या 10 रुपये. तर मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल मनापासून धन्यवाद. आणि मागच्या व्हिडिओमध्ये कमेंटचं नाव सांगतो. तर पहिलं कमेंट आहे विनोद धिंगडे, दुसरा अपेक्षा वानखडे आणि तिसरा यशी शॉर्ट. कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला पण तुमचं नाव ऐकायचं तर सगळ्यात पहिले कमेंट करा. आपला व्हिडिओ डेली 8 वाजता येत असते, तर लक्ष द्या. चला मित्रांनो, उद्या भेटू 8 वाजता. तब तक के लिए गुड बाय. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.